आज आम्ही गंगा भेट करायला गेलो होतो. तर गंगा भेट म्हणजे तुम्ही म्हणता गंगा भेट म्हणजे काय? तर मी रामेश्वर धाम ह्या यात्रेला गेले होते आणि तेथून मी तेथील 22 कुंडाचं पाणी घेऊन आले होते. तर ते पाणी आपण घरात तसं यूज करू शकत नाही जोपर्यंत आपण गंगा भेट करत नाही असं म्हणतात. तर मग आमच्या जवळच म्हणजे जसं काय आपल्या जवळच एखादी पवित्र नदी असेल त्या ठिकाणी आपण ते पाणी घेऊन जाऊन तेथील गंगा भेट म्हणजे गंगा समान असलेली नदी म्हणजेच गंगा आपल्या जवळची तिथे गेलो होतो. तर आमच्या जवळ कायगाव टोक या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. तेथे मुळा, प्रवरा आणि गोदावरी नदीचा संगम आहे. तेथे पवित्र तीर्थक्षेत्र आम्ही मानतो. तर त्या ठिकाणी आम्ही गंगा भेट द्यायला गेलो. तर मी अगोदर स्नान केलं. नंतर तेथील गंगा मातेची पूजा केली. पूजा केल्यानंतर दिवा ओटी भरली, गंगेची ओटी भरली, दिवा लावून ओटी भरली. आणि हा दिवा आणि ओटी नदीमध्ये प्रवाहित केली. तर अशा ठिकाणी आपलं एवढं जाणं येणं होत नाही म्हणून मी ओटी वगैरे दिवा वगैरे हे गंगेला अर्पण केलं. मग जे पाणी आणलं होतं ते मी काढलं आणि त्यातील आहे ना थोडं पाणी ना आपण आहे ना त्या गंगेत प्रवाहित करायचं असतं आणि त्या गंगेतलं पाणी आपण आणलेल्या ड्रममध्ये म्हणा बॉटलमध्ये म्हणा ते भरायचं असतं म्हणजे गंगा भेट असते. याला म्हणतात गंगा भेट. आता मी थोडं पाणी ना टाकलं आहे गंगेमध्ये आणि गंगेतलं पाणी त्या ड्रममध्ये थोडं टाकलं म्हणजे झाली गंगा भेट. तर मी तेथील समुद्राचं पण पाणी आणलं होतं आणि 22 कुंडाचं पण पाणी आणलं होतं. दोन्हींची गंगा भेट घडवून आणली. आता म्हटलं पवित्र ठिकाणी गेलो होतो. काही लोक म्हणजे खास गंगा स्नान करण्यासाठी अशा ठिकाणी येतात. तर मग माझ्या संग अहो पण होते. त्यांनाही मी गंगा स्नान करायला सांगितलं. त्यांनीही गंगा स्नान केलं. त्यानंतर तिथंच पुरातन एक मंदिर होतं शिवाचं, भोलेनाथांचं. मग त्या ठिकाणी आम्ही दर्शन घ्यायला गेलो. मंदिरात अगोदर नंदीचं दर्शन झालं. जे जल आणलं होतं गंगा जल आम्ही ते नंदीला देखील वाहिलं. नंदीची पूजा करून आतमध्ये महादेवाच्या दर्शनासाठी
गेलो आणि महादेवांना देखील जल वाहिलं. तिथे गेल्यानंतर छानशी आरती चालू होती आणि आम्ही आरती देखील केली. गंगाजल वाहून मनोभावे पूजा केली. येताना आम्ही छान थोडासा नाश्ता केला आणि घरी परतलो.